नमस्कार, मी आशा स्वयंसेविका योगिता पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र आरळे PSC। मला आज हा पिक्चर बघितल्यानंतर इतकं भारी वाटतंय की आम्ही ज्यावेळी काम करत असतो त्या कामातून काय पैसे मिळतात हे कधीच बघितलं नाही। आणि आज हा पिक्चर बघताना मला खरोखर भावनात्मक वाटतंय, कारण का की आम्ही एका आईचा जीव वाचवतो, एका बाळाचा जीव वाचवतो। आणि खरोखर मी त्या दिग्दर्शकांचा आभार मानते, कारण त्या दिग्दर्शकांनी ह्या आशा सेविकेची आदर केला। आणि पहिली गोष्ट ही कोविड काळामध्ये ज्यावेळी आशा आम्ही प्रत्येकाच्या दारोदारी जात होतो, प्रत्येकजण जीवासाठी घाबरत होतो, खरं ही एकमेव आशा सेविका अशी होती की एकाही रुपयाचा विचार न करता प्रत्येक गावातील व्यक्ती कशी जिवंत राहील हे आम्ही पाहत होतो। आणि ॲक्टिंग म्हटलं तर रिंकूराज गुरुसाठी थँक्स मस्तच। नमस्कार, मी हेमा संजय कांबळे, गारिवडे PSC आशा सुपरवायझर आहे। चित्रपट पाहताना असं वाटत होतं की आम्ही स्वतःला तिथं पाहतोय आणि आता चित्रपट पाहून समाजामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर कशा प्रकारे मात करायची आणि आरोग्यसेवा घरोघरी कशा पोचवायच्या हे आम्हाला त्याच्यातून प्रेरणा मिळालेली आहे। कारण रिंकूने जे ॲक्टिंग केलेली आहे ना, म्हणजे दारुड्या माणसाचा सुद्धा आपण कसा उपयोग करून घ्यायचा, किंवा एखादी म्हणजे अंधश्रद्धा असेल तर त्या अंधश्रद्धेला आपण कामात कसं वापरायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे त्या समजलेल्या आहेत। आणि इथून पुढंही आमचं काम चांगलं आहेच, पण इथून पुढंही आम्ही त्या कामाची जी काही आरोग्य सेवेची जे घराघरात पोहोचवण्याचं कार्य आहे ते आम्ही करत राहू। आशाचा जो पिक्चर आलेला आहे, आज पहिला दिवस, पहिला शो आहे। मला आशांच्या कामाचा अभिमान वाटतो आणि कुणीतरी आमच्या आशाच्या कामाची दखल घेऊन हा पिक्चर केला। मला खरंच खूप अभिमान वाटतो आशाताईंचा, आणि आशाताईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देते की त्यांनी त्यांचं काम असंच अविरत चालू ठेवावं। थँक्यू सो मच। मी स्वाती विजय कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्र उचगाव चे गटप्रवर्तक। आशा पिक्चर बघताना असं वाटलं की खरोखर ज्या वेळेला आम्ही सुरुवातीला आमची ओळख नव्हती त्यावेळेला जे काम झालं त्याची ओळख आता आशा चित्रपटातून सगळ्यांना झाली। कामाची ओळख असू दे किंवा जे मानधन आम्ही इतके दिवस प्रत्येकांना वाटायचं की आम्ही संप करतोय, मोर्चे करतोय मानधनासाठी, ती अडचण काय असते ती आज खरोखर चित्रपटाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कळाली की बाबा आम्हाला कितपत मानधन मिळतंय आणि कितपत नाही। आणि ह्या चित्रपटातून म्हणजे प्रत्येकांना माहिती कळेल की आशांचं मानधन किती आणि ती किती केडरमध्ये काम करते। त्यामुळं ह्या पिक्चरमुळे सगळ्यांनाच कळेल की बाबा ज्या आम्हाला गेल्यावर विचारतात की आशा म्हणजे तुम्ही काय करताय, तर ह्या चित्रपटातून त्यांना सर्वांनाच त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की आशा नेमकं काय करते आणि आशा म्हणजे कोण आहे। तर ह्या व्यतिरिक्त माझी एक छोटीशी म्हणजे माझं मनोगत आहे की आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र उचगाव अंतर्गत उपकेंद्र नेरलीचे जे CHO आहेत जयदीप जाधव यांनी आमच्या सर्व आशांचं आणि गटप्रवर्तकांचं या पिक्चरसाठीचं जे तिकीट होतं आहे ते त्यांनी स्पॉन्सर केलं, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभारी आहे। नमस्कार, मी राजारामपुरी केंद्र क्रमांक 3 मधून आशा सेविका प्राजक्ता महादेव कुराडे आहे। हा पिक्चर बघितल्यावर असं वाटत होतं, सुरुवात होत होती त्यावेळेस वाटत होतं आशा नेमकं काय आहे काय नाही, एकेकांना माहिती नाही, आशाची किंमत नाही, पण हा पिक्चर बघितल्यावर 100% त्यांना आशाची ही किंमत कळणार आहे। पौर्णिमा कांबळे, कोल्हापूर जिल्ह्याची आशा, सावित्रीबाई फुले कोल्हापूर महानगरपालिका। मला सांगायचं मी एक आशा आहे, हे आशा लोकांना कळायला पाहिजे ना, हा सगळ्यांनी चित्रपट बघायला पाहिजे। आशाची ओळख ही ह्या चित्रपटातून कळणार आहे। एक थोडासा भाग मांडलेला आहे आणि आशांना भरपूर 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 काम आहे, घर सांभाळायचं, बाहेरचं सांभाळायचं, सगळं सांभाळायचं। ह्याच्यातून आशानं सगळं म्हणजे ह्या चित्रपटातून आशाची काय व्यथा आहे हे मांडलेलं आहे। आणि मी पण एक आशा आहे आणि मला पण माहिती आहे की, आणि मी पुरस्कार पण घेतले आशा सेविका उत्कृष्ट म्हणून, पण जे मी काम केले कुठल्या परिस्थितीतून केले हे ह्या चित्रपटातून मांडण्यात येते आशाची व्यथा। नमस्कार, चालू करू? नमस्कार, मी प्राथमिक आरोग्य केंद्र आरळे येथे आशा सुपरवायझर म्हणून काम करते। आज आशा हा चित्रपट फर्स्ट डे हा पाहिला। खरोखर आशाच्या क्षेत्रात आम्ही काम करतोय आशा सुपरवायझर म्हणून, याचा सार्थ अभिमान वाटला की अगदी सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचणारी आमची आशा ही आज स्वतः रिंकूराज गुरूंना तो अभिनय करून पूर्ण जनतेपर्यंत आशा आपली पोचवलेली आहे। पूर्ण प्रत्येकाच्या मनामनात आशा ही निश्चितच पोचणार। मी खरोखर सर्व आशा केडरच्या वतीनं दीपक पाटील व रिंकूराज गुरूंचं स्वतःच आभार मानतो की त्याने खूपच असं मोलाचं आमच्या आशांच्याबद्दल योगदान दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनामनात ही आशा भरून उरणार आहे।
PSCची आशा राणी सुरेश मोरे, राहणार पाचगाव. मला आज हा आशा पिक्चर रिलीज झाला याबद्दल खूप आनंद वाटला, कारण या पिक्चरमधून दीपक पाटील सरांनी, दिग्दर्शक जे आहेत त्यांनी आशांच्या बद्दलची व्यथा खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. आशाचा एक रोल आहे तो म्हणजे किती ठिकाणी आशाला फेस करावे लागते, की कुटुंबामध्ये सुद्धा तिला म्हणजे सगळ्या अडचणी बघून पुढे जावं लागतंय आणि समाजासाठी पण काम करायला लागतंय. ह्या सगळ्या रोलमधून कसं जायला लागतंय आशाला, हे रिंकू राजगुरू यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानते. नमस्कार, माझं नाव वसुधा अनिल बुडके, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी येथे आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. आज रिंकू राजगुरूनं मालती ही आशा नावाची भूमिका अत्यंत खूप छान प्रकारे सादर केलेली आहे. यामध्ये आशाची पूर्ण म्हणजे तिला कसं घरातील ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तसं आपल्या ज्या कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडणं किती अवघड आहे, घर सांभाळून काम सांभाळणं हे दाखवलेलं आहे. आणि आशाचं काम करणं किती अवघड आहे आणि आशा म्हणजे आपल्या कामातून लोकांना किती छान सेवा देते हे दाखवलेलं आहे. तसेच मला सरकारला हेही सांगायचं आहे की आशा पूर्ण घरापर्यंत जाऊन पूर्ण सेवा देत आहे, तर सरकारनेही आशांचा म्हणजे आशांना कायमस्वरूपी करण्याबाबत नक्की विचार करावा व आशांना कायमस्वरूपी करावं ही माझी विनंती आहे. नमस्कार, मी स्वाती सदाशिव पाटील, इस्पुर्ली PSC जैतामध्ये कार्यरत आहे. मी आशा स्वयंसेविका. काल दुपारपासून आम्हाला वाटत होतं की आम्ही तिकीट काय मिळते का नाही, पण मिळालं तिकीट. रात्रभर झोपलो नाही, पिक्चर बघायचा होता आज म्हणून. मी एक आशा आहे म्हणून मी पिक्चर बघायलाच पाहिजे आज पहिल्या शोला, असं माझं मत होतं. आम्ही सगळ्याजणी इस्पुर्ली PSCचा आलो, पण पिक्चर बघितल्यानंतर ना असं वाटलं की खूप छान पिक्चर आहे आणि आमच्या जीवनावर आशा स्वयंसेविका यांच्या जीवनावर रिंकू राजगुरूनं मस्त काम केलं आहे. पिक्चर बघून आम्हाला खूप समाधान वाटलेलं आहे. नमस्कार, मी कोमल बुदले, मी जिल्हास्तरीय गटप्रवर्तक आहे. आम्ही जिल्ह्याला आशा स्वयंसेविकांचं रिपोर्टिंगचं काम बघतो. आमची आशा तळागाळात कशी रुजली आहे आणि ती आरोग्य सेवेचा कणा म्हणून का ओळखली जाते हे या पिक्चरमधून म्हणजे कळालं. म्हणजे सगळ्या साथी असू देत, रोग असू देत किंवा आशाच्या म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या असू देत किंवा महिलांवर होणारे अत्याचार असू देत, इथपर्यंत प्रत्येक विषयात ती रुजलेली आहे आणि ती कशी स्वतःच्या जीवावर बाजी लावून म्हणजे समाजात मदत करते हे बघायचं असेल तर खरोखर हा पिक्चर बघावा. आणि मी रिंकू राजगुरू यांचं म्हणजे खरोखर अभिनयाचं कौतुक करते. त्यांनी म्हणजे खूप सुंदर अभिनय केला. नमस्कार, मी जयश्री भरत पाटील, PSC हसूर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथे आशा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. तर आज आम्हाला आशाचा पिक्चर बघून एकदम समाधानी व आनंदी वाटायला लागले की आजपर्यंत आशांना फक्त सर्वजण कामं सांगत आलेले आहेत, तर त्यांच्या कार्याचा सन्मान करणारे आपले या पिक्चरचे दिग्दर्शक दीपक पाटील यांना मनापासून धन्यवाद. कारण त्यांनी आशा कोणकोणत्या गोष्टीतून पुढे जाते, म्हणजे कोणत्या अडचणीतून मार्ग काढत जाते हे या पिक्चरातून सुंदर रेखाटले आहे. तर आशाताईचा या पिक्चरच्या प्रसिद्धीमुळे या आपल्या जगामध्ये भारत देशामध्ये आशाताई प्रत्येक गावागावात घराघरात पोहोचते व ती प्रत्येक महिलेची, गावातील प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचं काम करते आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांना सुद्धा प्रतिबंध घालते. याबद्दल आज आम्हाला पिक्चर बघून खूप समाधान व आनंदी वाटले. नमस्कार, मी आशा सेविका, कनेरी PSC. मला एवढंच सांगायचं होतं की जिथं रेंज ही पोचत नाही तिथं माझी आशा पोचते, असं जे कौतुकाचं वाक्य आमच्याबद्दल आहे त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि म्हणजे जिथं रेंज ही पोचत नाही तिथं आशा पोचते आणि तीच आशा जर चित्रपटाद्वारे प्रदर्शित झाली याचा खूप अभिमान वाटला. आणि या चित्रपटामध्ये एक सॉन्ग आहे, चालत राहा तू चालत राहा पुढं. खरंच ते शिकण्यासारखं आहे की आशा ही कधी थांबतच नाही, ती चालतच पुढं राहते आणि चालतच राहणार. थँक्यू. नेरी PSC आशा वैशाली पाटील. मला फक्त ह्या पिक्चरमधनं एकच शिकायला भेटलं की पैशापेक्षा माणुसकी खूप महत्त्वाची आहे आणि आशानं कुठल्याही गोष्टीचा स्वार्थ नाही साधलेला आहे. ह्या पिक्चरमधून ते साध्य झालेलं आहे. म्हणून फक्त मला एवढंच सांगायचं की ही गोष्ट शिकण्यासारखी आहे प्रत्येक आशानं आणि मला अभिमान आहे की मी आशा वर्कर आहे. माझं नाव सुवर्णा रमेश शिवशरण. मी कणेरी PSC उपकेंद्र कळंबा अंतर्गत आशा सेविका म्हणून कार्यरत आहे. मला ह्या पिक्चरबद्दल हे वाटतं की ज्यांनी ही संकल्पना आणली
की पिक्चर असा काढावा. त्या ह्याच्यातून मला त्या म्हणजे आता अभिनय करणाऱ्या रिंकू राजगुरू व दीपक पाटील सरांचं मला कौतुक वाटतं की त्यांच्या डोक्यात हे आलं की आशा हा पिक्चर काढावा. ह्याच्यामुळे एवढंच झालं की आशा म्हणजे काय आहे आणि तिचं कॅरेक्टर काय आहे, ती कसं काम करते, हे सगळं समाजापर्यंत पोहोचलं. त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्यांची खूप 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 धन्यवाद आहे. आणि आशा खरोखरच काम करत असताना ती पैशाला कधीही तिनं तोलमोल केलेला नाही आहे. तिनं वेळोप्रसंगी आपले पैसे घालून इतरांचा जीव वाचवला आहे आणि चांगलं काम करत आलेले आहे. त्याच्यामुळे धन्यवाद. मी आशा सेविका मंगल आनंदा पाटील पाचगाव आणि आमचं म्हणजे PSC कणेरी. मग मी आता 16 वर्ष झालं हे काम करते, पण इतका आनंद मला होतो की आता मला रिटायरमेंट आलीच मला डोळ्यात पाणी येते. मला नको वाटते काम करावं असं वाटतं आयुष्यभर. मी सौ पल्लवी नकाते. मी जिल्हा परिषद कोल्हापूर येथे रुग्ण कल्याण समिती समन्वयक म्हणून काम करते. सर्वप्रथम आशा या केडरवर, या स्वयंसेविकांच्यावर पिक्चर निघाला म्हणून आम्हाला इतका सर्वांना खूप आनंद झाला. आणि 19 तारखेला आशा पिक्चर रिलीज होणार म्हणून आम्ही जवळजवळ महिनाभर सर्वांचे म्हणजे एकत्रित करून करत होतो. आशा पिक्चर इतका सुंदर आहे आणि खरोखर मनाला इतका भावला की आशा तळागाळातून काम करून सगळ्या अडचणींवर मात करून कशी काम करत असती हे खूप सर्वांना प्रोत्साहन आहे. आणि आशाचा पिक्चर खूप खूप गाजो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद.